असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुपरफास्ट आहे, विकासाची गाडी आहे, बुलेट ट्रेन आहे विकासाची आणि विकसित ठाण्याकरता जीवाला जीवतोड काम करू, ठाणेकरांचा मान ठेवू आणि ठाणेकरांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याचा निश्चितपणे आम्ही पुढच्या काळामध्ये विकसित ठाणे घडवून दाखवू। हॅट्रिक मारलेले काय सांगाल? कार्यकर्त्यांची बळ एवढं मोठं आहे आणि नेत्यांचा पण आशीर्वाद आहे। संपूर्ण राज्याचा निकाल बघता कसं बघता संपूर्ण राज्याच्या निकालाकडे? विकासावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि महायुती आणि डबल इंजिन सरकारच या महाराष्ट्रामधल्या नागरिकांना मतदारांना हवंय हे या निकालावरनं आपल्याला स्पष्ट होतं। लाडक्या बहिणींनी भाऊ राहायला साथ दिली, खूप मोठी साथ दिली आणि भावाला फार मोठा आशीर्वाद पण दिला। ओवाळणी भावाने घातली परंतु बहिणीने पण त्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद देऊन सहकार्य केलं। ठाण्यामध्ये तर आम्ही डबल काम केलं। आमच्या लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्रामध्ये जसं योजना आणली, ठाण्यात आम्ही जनकल्याण योजनेच्या माध्यमातून हजारो लाडक्या बहिणींना त्या योजनेचा लाभ दिला। विशेष म्हणजे कमळ चिन्हावरती लढलेला आहात, विजय झालेला आहात आणि महेश कदम यांनी तुम्हाला कमळाचा हार घातलेला आहे, कसं बघताय इकडे? पवित्र कमळ जे आहे ते ठाणेकर मतदारांना खूप आवडतं। वेळोवेळी त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ठाणेकर मतदारांना मी सलाम करतो। अतिशय जागरूक असा सुज्ञ मतदार आहे आणि त्यांना वचन मी आधी पण दिलंय की तुमच्याकरता विकसित ठाण्याकरता अहोरात्र आम्ही काम करू। नक्कीच ठाणेकरांना काय विश्वास द्याल किंवा त्या ठाणेकरांना काय आवाहन कराल? ठाणेकरांनी माझ्यावर विश्वास दोनदा व्यक्त केला, तिसऱ्यांदाही व्यक्त केला आणि निश्चितपणे ठाणेकरांच्या करता दिवस रात्र काम करण्याचं आश्वासन नाही तो वचन देऊ आणि विकसित ठाण्याचं स्वप्न पूर्ण करण्याकरता लोकसहभागातूनच आम्ही हे विकसित ठाण्याचं स्वप्न हे पूर्ण करू।